अधिवेशनाचा आज शेवटचा आठवडा सुरू होतो आहे। कामकाजाला आजपासून पुन्हा एकदा सुरुवात होईल आणि अधिवेशनाचे आता अवघे 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। आज अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहांमध्ये नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतलेला आहे। मात्र विरोधी पक्षांकडून हे प्रकरण आणखी लावून धरलं जाण्याची शक्यता आहे। विरोधकांकडून स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून या प्रकरणावर चर्चेची मागणी होण्याची शक्यता आहे। सरकारने ही चर्चा फेटाळल्याचा विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर गेल्या आठवड्यामध्ये राज्यातल्या अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस झालाय, गारपिटीचा मोठा फटका बसलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। तेव्हा या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज अधिवेशनामध्ये नेमके काय काय मुद्दे पुढे येतात आणि संपूर्ण आठवड्यामध्ये जेव्हा आता 3 दिवस हे वर्किंग असणार आहेत, यामध्ये काय काय मुद्दे विरोधक पुढे करतात हे बघणं महत्त्वाचं असेल। आणि या संदर्भात आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, आजपासून शेवटच्या आठवड्याचा पहिला दिवस कामकाजाचा असणार आहे आणि निश्चितच गेल्या आठवड्यामध्ये बरेच मुद्दे असे विरोधकांच्या हाती लागलेत, त्यावरून गोंधळ होईल अशी परिस्थिती आहे। काय नेमके कुठकुठले मुद्दे आणखी चर्चेत येण्याची शक्यता आहे? निश्चितच खरं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आज सुरू होते। केवळ 3 दिवस अर्थात 23, 24 आणि 25 तारखेला या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असेल, त्यावेळेला अधिवेशनाचं सूप वाजेल। एकंदर जर आपण पाहायला गेलं तर मागच्या 3 ते 4 दिवसांपासून राज्यात ज्या अशोक खरात प्रकरणाची चर्चा आहे, त्या अशोक खरात प्रकरणाचा इम्पॅक्ट, त्याचे पडसाद आज विधिमंडळामध्ये उमटू शकतात। कारण ज्या पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट या प्रकरणामध्ये आपल्याला जाणवते किंवा जी मोठमोठी नावं या प्रकरणात येत आहेत, त्यावरून विधिमंडळामध्ये या प्रकरणाचे पडसाद उमटणार हे निश्चित आहे। दुसऱ्या बाजूला एक खरं तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये जे काही रणकंदन झालं, महायुतीच्या नेत्यांमध्ये जे काही वादप्रतिवाद झाले, त्यावरूनही चर्चा होऊ शकते। विशेषत्वानं मराठवाडा आणि इतर भागांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालं, याची सुद्धा चर्चा होऊ शकते। एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणात, यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची सुद्धा या आजपासून सुरू होणाऱ्या 3 दिवसाच्या पुढच्या कामकाजामध्ये चर्चा होऊ शकते। त्या पद्धतीचा प्रस्ताव सुद्धा सरकारकडे आणि विधिमंडळाकडे विरोधकांकडून देण्यात आलेला आपण पाहिलं असेल की अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणानंतर सातत्यानं जे आरोप होत आहेत, त्यावर उद्या म्हणजे खरं तर यावर आज आणि उद्या अशा 2-3 दिवसांमध्ये चर्चा ही अपेक्षित आहे। विरोधकांकडनं सातत्यानं मागणी केली जाते, त्यामुळे विधिमंडळाकडनं, विधानसभा अध्यक्षांकडनं, विधान परिषदेच्या सभापतींकडनं अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणासंदर्भातला जो काही विषय आहे त्यावरती चर्चा होऊ दिली जाते का, त्याला परवानगी दिली जाते का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर अशोक खरात प्रकरणाचं टायमिंग आणि कुठेतरी अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणाच्या चर्चेसंदर्भात होणारी मागणी, या गोष्टी कुठेतरी सातत्यानं हायलाईट होत आहेत आणि एकंदर या टायमिंगवरून सुद्धा सातत्यानं चर्चा होऊ लागली आहे। त्यामुळे या 2 प्रकरणांचे पडसाद कशा पद्धतीने विधिमंडळाच्या एकंदर कामकाजात उमटत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहिलं असेल जर विरोधकांकडे या अधिवेशनाच्या काळामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे होते, नरहरी झिरवळांच्या कार्यालयात झालेलं लाच प्रकरण असेल किंवा इतरही महत्त्वाच्या गोष्टी असतील, या सगळ्या मुद्द्यांचा वापर खरं तर विरोधकांकडनं खुबीनं करता आला असता, परंतु म्हणावा तसा इम्पॅक्ट विरोधकांना या अधिवेशनामध्ये पाडता आलेला नाही। विरोधी पक्षनेत्याची निवड हा एक मुद्दा जर सोडला तर इतर कुठल्या मुद्द्यांवरती विरोधक हे अतिशय आक्रमकपणे आणि प्रभावीपणे सरकारला धारेवर धरण्यात यशस्वी ठरले, यावर देखील आता वेगळी चर्चा खरं तर होऊ शकते। त्यामुळे एकंदर जर आपण पाहायला गेलं तर अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात, शेवटच्या 3 दिवसांमध्ये राज्याच्या एकंदर महत्त्वाच्या कुठल्या प्रश्नांवरती चर्चा होते आणि सरकार विरोधक यांच्यामधल्या या सगळ्या धुमश्चक्रीमधून सर्वसामान्य जनतेच्या हातात कुठले नेमके मुद्दे लागतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एक शेवटचा मुद्दा खरं तर आज या अधिवेशनाच्या समाप्तीसोबतच काही विधान परिषदेच्या सदस्यांचा कालावधी सुद्धा संपतोय, त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा इतरही काही महत्त्वाचे नेते असतील। त्यामुळे या सर्व सदस्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी नेमकी काय राजकीय टीका-टिप्पणी होते आणि विशेषत्वानं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या संदर्भात काही भाष्य करतायत का, काही त्यांच्यावरती विधान परिषदेतल्या घडामोडी आणि विधानसभेमध्ये काय नेमके चर्चेमध्ये महत्त्वाचे मुद्दे येतात हे बघावं लागणार आहे। ओम, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आणखी चर्चा करत राहूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।